ठीक आहे. तुमची जर लाईट गेली, विनाकारण लाईट गेली असेल, रात्रीच्या कामाला लाईट गेली, फक्त तुम्ही नवला अभ्यासला असता, तुम्ही एकच काम करायचं. आता त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं तुम्ही शोधायचं, ठीक आहे. घरी तुमचं जास्त लाईट बिल घ्यायचं, त्या लाईट बिलावरती 11 अंकी बोलतो. नमस्कार, मी तुषार झेंडे पाटील, ग्राहक संरक्षण परिषद सदस्य व पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. तर आज या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरवर्षी केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पद्धतीने राज्यात राज्य शासनाच्या वतीने देखील याची जनजागृती केली जाते. मागील काही वर्षापासून हा आपण जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा करतो. 24 डिसेंबरपासून 15 दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्क कर्तव्याबद्दल माहिती करून देणे व नागरिकांमध्ये ग्राहकांमध्ये या कायद्याबद्दल जनजागृती करणे आणि त्यांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी त्यांना मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाचे हे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील शासनाच्या 17 विभागामार्फत याची जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये हा विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी दशेमध्ये असताना ग्राहकाने दैनंदिन व्यवहारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटला गेल्यानंतर कशा पद्धतीने त्याची फसवणूक होते, अडवणूक होते, त्याच्या विरोधात कुठे दाद मागितली पाहिजे, कोणत्या पद्धतीने दाद मागितली पाहिजे याबद्दल त्या विद्यार्थ्यांना जनजागृती केली. त्यासोबत आता केंद्र सरकारने नवीन 24 डिसेंबरला नवीन ॲप लॉन्च केलं, जागृती ॲप किंवा जुनं आपलं दाखील, की ज्या पोर्टलच्या माध्यमातून कोणताही ग्राहक या देशातल्या ग्राहक न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करू शकेल आणि त्याची सुनावणी देखील ऑनलाईन पद्धतीने घेईल. हे ॲपबद्दलची सर्व नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांना या ॲपबद्दलची माहिती दिली. त्यांनी त्यांची तक्रार कशी दाखल करावी व नुकसान भरपाई कशी मिळवावी व न्यायालयाचे वेगवेगळे निकाल याबद्दल त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे आपलं BIS सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टँडर्डायझेशन म्हणजे मानांकनाचं ॲप जे आहे BIS केअर ॲप, या ॲपबद्दलची माहिती दिली की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू खरेदी करणार असाल, त्याचं ISI मानांकन असेल, त्याचा CML नंबर कसा चेक करायचा, त्या वस्तूची प्रॉडक्टची लायबिलिटी कशी चेक करायची, त्या उत्पादनाच्या दर्जाबाबत कशी माहिती मिळवायची, हे तुम्हाला मोबाईलवरती सर्व डिटेल्स मिळतात. त्याच पद्धतीने सोने खरेदी करायला गेल्यानंतर त्याचा HUID नंबर टाकून त्या सर्व सोन्याच्या दागिन्याची माहिती तुमच्या मोबाईलवर कशी प्राप्त करून घेता येईल अशा पद्धतीचे आणि ॲपचे फायदे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला गेल्यानंतर त्या ॲपच्या माध्यमातून ती वस्तू कशी तपासून घेऊ शकता त्याबद्दलची माहिती दिली. आणि तसं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्सचा नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन नंबर 1915 याच्यावर तुम्ही केव्हाही फोन करून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता, तुमची तक्रार मांडू शकता आणि तुमच्या तक्रारीचं निराकरण करून येऊ शकता. तसेच आमच्या गव्हर्नमेंटचे व्हॉट्सॲप नंबर 88401915 या व्हॉट्सअप क्रमांकावर देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता किंवा मार्गदर्शन घेऊ शकता. याबाबतची माहिती आपण विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे. आज रोजी कटारिया महाविद्यालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा या सेशनमध्ये माननीय तुषार झेंडे सरांनी आम्हाला ग्राहक म्हणजे काय, ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय, कायद्यामध्ये ग्राहक आपल्या कुठे फसला जातो, कसा फसवला जातो याविषयी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये आम्हाला खूप काही गोष्टी त्यांनी आम्हाला ग्राहकांनी कुठे फसवला जातो, त्याने कोणत्या कायद्याने कुठल्या कायद्याने त्याने आपण आपले झालेले नुकसान भरपाई मिळवू शकतो यासाठी त्यांनी खूप मोठ्या मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला त्याविषयी माहिती दिली. यासाठी मी आमच्या महाविद्यालयातर्फे आणि BCom तर्फे त्यांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद.